जी पुणे मंडळाची 4186 घरांची जी लॉटरी जाहीर झालेली आहे, ती लॉटरी जाहीर झालेली असताना म्हणजे तिथे असताना जे पुणे मंडळाचे जे सभापती आहेत शिवाजीराव आढळराव पाटील साहेब यांनी तिथे जाहीर केलेली, की येणारी जी लॉटरी आहे ही 3000 घरांची असणार आहेत आणि याच्यामध्ये कोणत्या लोकेशनची घरं असणार आहेत, ही लॉटरी कधी येणार आहेत, कोणत्या लोकेशनची घरं असणार आहेत, याची माहिती आपण या चॅनलवरती आज पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा म्हणजेच तुम्हाला अशीच सिडको, म्हाडा लॉटरी आणि पुण्यामधील पी-एम-आर-डीच्या हद्दीतील जे लॉटरी निघत असते त्याची माहिती तुम्हाला YouTube चॅनलवरती मिळत असते. जी पुणे मंडळाची 4186 घरांची जी लॉटरी निघालेली होती, 15% समाजसेवक योजना, 20% सर्व समाजसेवक योजना, पी-एम-आर-डीच्या हद्दीतील योजना. पुण्यामधील सांगली, कोल्हापूर, सोलापूर ही घरे तिथे उपलब्ध करून देण्यात आलेली होती. भाग्यवान लाभार्थ्यांना घरं मिळालेली आहेत. आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये त्यांना देकार पत्र येणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला घराचं पेमेंट करायचं आहे. घराचं पेमेंट झाल्यानंतर मग तुम्हाला जे पुढची प्रोसेस असतात ते स्टेप बाय स्टेप तुमच्यासोबत जी सर्व प्रोसेस आहे हे सर्व ऑनलाईनच होणार आहे. तुम्हाला तुमचं जे म्हाडाचं जे पोर्टल आहे तुम्ही मोबाईल नंबर किंवा जो तुमचा पॅन नंबर टाकून तुम्ही रजिस्ट्रेशन करतात. पोस्ट लॉटरीचं जे ऑप्शन आहे तिथे सर्व प्रोसेस तुमची ऑनलाईन होणार आहे. आता जे सभागृहामध्ये जे सभापती होते शिवाजीराव आढळराव पाटील सर यांनी सांगितलेलं आहे, की येणारी जी लॉटरी ही 3000 घरांची असणार आहे. या लॉटरीमध्ये कोणते घरं समाविष्ट करण्यात येतील, तर त्यांनी सांगितलेले की जे शिरूर येथील 574 सदनिका हे उपलब्ध होणार आहेत. त्यानंतर खराबवाडी येथे 194 व्यापारी गाडे बांधण्याचे काम हे प्रगती पथावर आहे. त्यानंतर ताथवडे फेज 1 प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण झालेला आहे. त्यानंतर पुढील फेज 2 मधील 80% हे काम पूर्ण झालेले आहेत आणि तेथे आपल्याला 750 सदनिका हे मिळणार आहेत आणि आणि 20% सर्व समाज योजनेतील सुद्धा घरे ते उपलब्ध राहतील असे त्यांनी जी न्यूज आलेली आहे लोकमतमध्ये असं त्यांनी सांगितलेली आहेत. म्हणजे येणार घरांची लॉटरी असणार आहेत आणि हे त्याच्या लोकेशनमध्ये घरे असणार आहेत. तर अशी ही माहिती आपण बघितलेली आहे. म्हणजे ज्यांना या लॉटरीमध्ये घरं लागलेली नाहीत, त्यांनी आता येणारी जी लॉटरी आहे मार्च महिन्यामध्ये निघणार आहेत असे आपल्याला सांगता येते. कारण की कोकण मंडळाची, मुंबई मंडळाची आणि पुणे मंडळाची ही लॉटरी आता मार्चमध्ये निघणार आहे. याची पण सुद्धा नोटिफिकेशन आलेलं आहे. त्याच्यावरती सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेले आहेत. म्हणजे ह्या लॉटरीमध्ये सुद्धा तुम्ही आपलं नशीब आजमावू शकता आणि फॉर्म भरू शकता. आता ज्यांनी फॉर्म भरलेला आहे, जे जसे की आता तुम्ही पुणे मंडळामध्ये ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, तर तुम्हाला परत रजिस्ट्रेशन करायची गरज लागणार नाही. कारण तुम्ही ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेल्या तुम्हाला तुमच्या पोर्टलमध्ये जाऊन लॉग इन केल्यानंतर जे ऑप्शन येतात पुणे मंडळाची जसे की 2025चं हे लॉटरी होती. 2026चं लॉटरीचं ऑप्शन येणार आहे आणि तिथे सर्व जागा तिथे उपलब्ध असणार आहेत. फक्त तुम्हाला जर काही विचारण्यात येणार असेल, तर तुम्हाला हे उत्पन्नाचा दाखला किंवा इन्कम टॅक्स रिटर्नची फाईल हे तुम्हाला तिथे एडिट करून जे नवीन फायनान्शियल इयर असेल, त्या फायनान्शियल इयरची तुम्हाला अपलोड करावी लागेल आणि तुमची प्रोफाईल तुम्हाला सेव्ह करावी लागेल. त्याच्यानंतर मग तुम्हाला जे काही रजिस्ट्रेशन असेल, जे घरं सिलेक्ट करावं लागतात, म्हाडाचा फॉर्म कसा भरावा लागतो, तो पण आपण या चॅनलवरती व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची पण लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ते तुम्ही बघू शकता. म्हणजे तुम्हाला जर काही अडचण आली, तर तुम्हाला त्याच जे ज्या तुम्ही म्हाडामध्ये जे लॉग इन केलेलं आहे, तेच तुम्हाला पुढच्या लॉटरीसाठी ग्राह्य धरलं जाईल. फक्त तुम्हाला फायनान्शियल इयर उत्पन्नाचा दाखला, जे इन्कम टॅक्स रिटर्नची फाईल आहे, ते तुम्हाला तिथे एडिट करून परत तुम्हाला जी नवीन तुम्हाला अपलोड करावी लागेल. तर असे हे 3000 घरांच्या लॉटरीची माहिती आपण बघितलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही प्रश्न निर्माण झाले असतील तर निश्चित हमखास तुम्ही कमेंट करा. त्या कमेंटला उत्तर देऊ. भेटू असा आणखी एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.